आपल्याला काय करायचं, जंगल थीम्स टेक्स्ट टाईप करायचं आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करायचं. तर त्याच्यासाठी काय करायचं, इन्सर्ट टॅबवर जायचं आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला हेडर फुटरमध्ये जायचं आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या फुटर टेक्स्टला ऑन करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं जे काय आपल्या जंगल थीम्स टाईप करावं, जे कॅपिटल आहे जसं ठेवलं तर एक चुकलं, कॅपिटल असेल कॅपिटल टाकायचं. त्यानंतर त्याला इथं अप्लाय टू ऑल करायचं, सर्व स्लाईडला अप्लाय झालं का बघायचं या ठिकाणी आपल्याला दिसेल. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओळीतील अंतर आपल्याला 2.5 करायचं आहे. म्हणजे इथं जे आपल्या पहिल्या स्लाईडमध्ये आपल्याला फोटो आणून दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला याला सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला किती करायचं आहे, लाईन स्पेसिंग अंतर 2.5 करायचं. इथे याला क्लिक करायचं 2.5 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक स्लाईडमधील ॲक्शन बटन नेक्स्ट आणि फॉरवर्ड समाविष्ट करा. म्हणजे आपल्याला काय करायचं, नेक्स्ट फॉरवर्ड ॲक्शन बटन समाविष्ट करायचं प्रत्येक स्लाईडमध्ये. तर पहिल्या स्लाईडला क्लिक करायचं, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आणि त्यानंतर काय करायचं, याला सेव्हवर क्लिक करायचं आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये ॲक्शन बटन नेक्स्ट आणि फॉरवर्ड कोणतं आहे बघायचं. इथं दिसते का, इथं ॲक्शन बटन नेक्स्ट फॉरवर्ड, याला क्लिक करायचं आणि याला ड्रॉ करायचं असं आणि याला इथं ओके करा आणि इथं होमवर जा. त्यानंतर याला कॉपी करा आणि ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक स्लाईडमध्ये म्हणलं आहे दुसऱ्या स्लाईडमध्ये क्लिक करायचं आणि याला इथं पेस्ट करायचं. म्हणजे या दोन्ही स्लाईडमध्ये आपल्याला यायला पाहिजे आणि त्यानंतर आता सबमिट करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये कंटिन्यू फीचर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करा. म्हणजे त्यामध्ये कंटिन्यू फीचर लिस्ट नावाचे जे स्मार्ट आर्ट आहे ते आपल्याला अप्लाय करायचे आहे. तर त्याच्यासाठी इथं इन्सर्ट टॅबवर जायचं आणि इथं आल्यानंतर काय करायचं, इथं स्मार्ट आर्ट ग्राफिक्स इथं चार्टच्या बाजूला आहे आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू फीचर लिस्टमध्ये. तर इथं आपलं हे कंटिन्यू फीचर लिस्ट आहे, इथं क्लिक करायचं याला आणि नंतर याच्यामध्ये ओके करून याला ॲड करायचं आणि याला सबमिट करा. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला एक वेलकम टेक्स्ट टाईप करायचं टेक्स्ट बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याला त्याचं जे फॉन्ट आहे एरियल ब्लॅक करायचं. तर काय करायचं, इथं पहिलं इन्सर्ट टॅबवर जायचं आणि एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचं, याला ड्रॉ करायचं असं केलं का त्याच्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करायचं. डब्ल्यू आपल्याला कॅपिटल दिलं, कॅपिटल टाईप करायचं आणि कंट्रोल एनं सिलेक्ट करायचं, कारण कंट्रोल ए केले की या बॉक्समध्ये जेवढं काही टेक्स्ट असेल ते सर्व टेक्स्ट सिलेक्ट होते. आणि त्यानंतर आपल्याला आता फॉन्ट जे आपल्याला एरियल ब्लॅकमध्ये, तर इथे क्लिक करायचं आणि इथे एरियल ब्लॅक करायचं. स्पेलिंग वगैरे बरोबर बघायचं स्पेलिंग. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये ओल्ड कॉल आउट सेप इन्सर्ट करा. आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये ओल्ड नावाचं घ्यायचं, ते पण कॉल आउट सेप म्हणून ओल्ड घ्यायचं असेल. त्याच्यासाठी इथं इन्सर्ट टॅबवर जायचं आणि त्यानंतर इथं सेफवर क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आलं तर इथं आपल्या फक्त हे ओल आहे, की कॉल आउट नावाचं ओल घ्यायचं आहे. तर इथं कॉल आउट नावाचं सेक्शन दिसते का, इथं हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये बघायचं कॉल आउट सेफ कुठं आहे, हे दिसते का इथं कॉल आउटचं आहे. याच्यामध्ये ओल नावाचं बघायचं, दिसते हे ओल आहे, याला इथं ड्रॉ करायचं असं. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्माईल फेस नावाचं जे सेफ आहे आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर ते स्माईल फेस माहिती आहे तुम्हाला आता, तर इन्सर्ट टॅबवर जा, सेफला क्लिक करा, त्यानंतर इथं स्माईल फेस घ्यायची इथं असं आणि याला ड्रॉ करायचं. दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा म्हणलं आणि नंतर आपल्याला काय करायचं, फक्त काय करायचं, आपलं एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल घ्यायचं, ब्लँक स्लाईड घ्यायची नाही. प्रेझेंटेशन फाईल म्हणलं तर काय करायचं, फाईलवर जायचं, त्यानंतर इथं न्यूमध्ये जायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, ब्लँक प्रेझेंटेशन याच्यावर क्लिक करायचं. आपल्याला नवीन आपलं प्रेझेंटेशन फाईल जे येईल इथं. स्लाईड 1 वरील लिस्टला बुलेट स्टाईल अप्लाय करा. आपल्याला काय करायचं, स्लाईड 1 मधील जे टेक्स्ट आहे त्याला बुलेट स्टाईल द्यायचं इथं. तर याला सिलेक्ट करायचं आणि हे टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर याला काय करायचं, इथं बुलेट स्टाईलमध्ये जायचं आणि त्याला जे आपल्या प्रत्येक स्लाईडला बुलेट स्टाईल द्यायचं असं. त्यानंतर काय करायचं आहे बघा, स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी नवीन स्लाईड म्हणून पेस्ट करा. म्हणजे आपला स्लाईड क्रमांक 8 जी स्लाईड आहे आपल्याला 8 नंबरची, तिलाच कॉपी करायचं आणि नवीन स्लाईड म्हणून तेच आपल्याला सर्वात शेवटी अप्लाय करायचं. तर इथं स्लाईड क्रमांक 8ला क्लिक करायचं आणि याला कॉपी करायचं आणि त्यानंतर काय करायचं, जी आपली स्लाईड लास्टची आहे याच्यामध्ये इथं क्लिक करा आणि इथं काय करायचं, याला पेस्ट करायचं. त्यात
स्लाइड क्रमांक 2 मधील जे इमेज आहे आपल्याला म्हणजे या स्लाइड क्रमांक दुसऱ्या स्लाइड